मोगरगा गावचे ग्रामदैवत केदारलिंग यात्रेनिमित्त गुणवंत विद्यार्थी व प्रशासकीय सेवा देणाऱ्या सुपुत्रांचा सत्कार संपन्न। औसा तालुक्यातील मोगरगा गावचे ग्रामदैवत केदारलिंग महाराज यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा औचित्य साधून आज मोगरगा गावातील गुणवंत विद्यार्थी व गावातील प्रशासकीय सेवेत कार्य करणाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। गेल्या 13 वर्षापासून केदारलिंग अन्नछत्र मित्रमंडळाच्या वतीनं केदारलिंग यात्रेनिमित्त भाविकांना अन्नदान देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येतो। याच केदारलिंग अन्नछत्र मित्रमंडळाच्या वतीनं गावातील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व प्रशासकीय सेवेत आपलं योगदान देणाऱ्या मोगरगा गावातील सुपुत्रांचा जन्मभूमी सत्कार सोहळा पार पडला। मोगरगा गावातील सर्वच विद्यार्थी अतिशय कष्ट, जिद्द, चिकाटीने, मेहनतीने, संघर्षाने घवघवीत यश प्राप्त केलं आहे। या सर्व विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोगरगा व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण केदारलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोगरगा येथे घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करून एकाच वर्षात हे 9 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं। या सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला। सत्कार मूर्ती कालवा निरीक्षक स्वाती लहू चांदुरे, MBBS पात्र डॉक्टर आदेश विजय कुमार निकम, MBBS डॉक्टर विजय व्यंकटराव सोनवणे, BDS झालेले डॉक्टर सूरज श्रीमंत सोनवणे, BAMS डॉक्टर इंद्रजित अशोक रणदिवे, महसूल सहाय्यक सूर्याजी दत्तात्रय निकम, कारागृह पोलीस किरण कुमार सतीश सोनवणे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राहुल हरिश्चंद्र निकम सह पिंपरी चिंचवड येथे वाहक पदावर कार्यरत असलेले बाळासाहेब मोहन सातपुते सह विद्यार्थी व पालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी केदारलिंग अन्नछत्र मित्रमंडळाचे नवयुवक व मोगरगा ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामदैवत केदारलिंग महाराज अन्नछत्र मित्रमंडळ यांचे आज समारंभ, ज्याने की आम्ही एवढं मोठं शिकून गावातून शिकून पूर्ण बाहेर गावी जाऊन आम्ही जे काही कार्य केले त्याबद्दल आमचे ग्रामस्थांच्या वतीनं आमचा सत्कार करण्यात आला। आणि विशेषतः आभार मानतो की गावातले सगळे वरिष्ठ अधिकारी व माझे मित्रमंडळ यांचे पण आभार मानतो, जेणेकरून आमचे माननीयजी सोनवणे दैवत श्री केदारलिंग महाराज यांचे सप्ताह यात्रेनिमित्त जे काय आमचा सत्कार गाववाल्यांनी केला, ग्रामस्थांनी केला, त्यांचे मी पूर्णपणे आभार मानतो। प्रत्येक वर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी या यात्रेमध्ये येतो आणि दरवर्षी मोगरग्यामध्ये आणि दरवर्षी गावामध्ये सप्ताह साजरा केला जातो। या निमित्तानं यावर्षी केदारलिंग अन्नछत्र मंडळ आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने एक सत्कार समारंभ साजरा केला गेला होता, जेही होतकरू विद्यार्थी आहेत, ज्यांनीही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे, यांच्यासाठी ही खूप प्रेरणादायी बाब आहे आणि ही गोष्ट पुढच्या पिढींसाठी खूप जास्त प्रेरणादायी ठरेल। यासाठी मी केदारलिंग अन्नछत्र मंडळाचे खूप खूप धन्यवाद मानतो। केदारलिंग अन्नछत्र मित्रमंडळ व ग्रामस्थ यांच्या सौजन्याने आज गावामध्ये यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडलेले आहेत, त्याचबरोबर 1ली ते 12वी मध्ये जे प्रथम आलेले आहेत, द्वितीय आलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। सत्कार करण्याचा उद्देश एवढाच आहे की या विद्यार्थ्यांकडे पाहून येणारी जी पिढी आहे, नवीन पिढी जी घडणार आहे, त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी। त्याचबरोबर ते विद्यार्थी अभ्यास करून अभ्यासाच्या माध्यमातून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं, त्याच पर्यायाने आपल्या गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गाजवतील, या उद्देशाने त्यांना प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। आणि केदारलिंग अन्नछत्र मित्रमंडळ जे आहे ते गेली 13 वर्ष सतत अन्नदान करण्याचं काम यात्रेनिमित्त करत आहे। त्यामध्ये गावातील सर्व युवक सहभागी होत असतात। त्यामध्ये त्यांनी पूर्ण गावामध्ये आतापर्यंत 13 वर्ष सतत ही सेवा सुरू केलेली आहे आणि हा सत्कार करण्याचा पहिला वर्ष आहे, सत्काराचा पहिला वर्ष आहे। या सत्काराच्या निमित्ताने गावातील नवीन जे युवक आहेत त्यांना प्रेरणा मिळावी, चालना मिळावी, त्याचबरोबर ते पुढील भावी वाटचालीमध्ये यशस्वी व्हावेत, यासाठी हा जाहीर सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि हा पहिला वर्ष आहे आणि यावर्षी किमान जवळपास 30 ते 40 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। परंतु आमचा मानस असा आहे की या सत्काराच्या माध्यमातून विद्यार्थी चालना घेऊन पुढच्या वर्षी कमीत कमी 100 विद्यार्थ्यांचा सत्कार होईल, अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे।
समस्त ग्रामस्थांचे आणि श्री केदारलिंग अन्नछत्र मित्रमंडळ यांचे सर्वांचे आभार मानतो की त्यांनी आमचा सगळ्यांचा भव्य दिवस सत्कार समारंभ साजरा केला। याबद्दल सर्वांचे आभार, पूर्ण ग्रामस्थांचे आभार। महाराज यात्रेनिमित्त या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन केलं जातं ग्रामस्थांच्या वतीनं। या ठिकाणी आम्ही एक केदारलिंग मित्रमंडळ अन्नछत्र मित्रमंडळ यांच्या वतीने या ठिकाणी एक लहानसा सोहळा आयोजित केला आहे की जेणेकरून आपल्या गावातील जे प्रशासकीय सेवेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थी घडलेले आहेत त्या लोकांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करण्यासाठी ग्रामस्थांनी पूर्ण आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी जे अनेक विद्यार्थी लहान मुलं जे जिल्हा परिषद शाळेमध्ये संस्थेमध्ये शिकलेल्या मुलाचं देखील आम्ही या ठिकाणी कौतुक करण्याचं काम या ठिकाणी यांचा सत्कार करण्याचं उद्दिष्ट म्हणजे की लहान मुलं ह्यांच्या प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी चालना मिळेल ह्या हेतून आम्ही हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे। आणि जे की ज्याची परिस्थिती नसताना देखील काही कुटुंबातील अशा विद्यार्थ्यांना यश संपादन केलेलं आहे त्याची चालना घेऊन पुढील विद्यार्थ्यांसाठी फायदा होईल किंवा त्यांच्यासाठी एक चालना मिळेल या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांनी आणि पूर्ण केदारलिंग मित्रमंडळाने एक नवीन असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर।